प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे। अर्जुन म्हणतो, काय तुम्ही पण एखादा नॉर्मल माणूस दुसऱ्यांसाठी कधी उपाशी राहील का? तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात सायली? सायली म्हणते, अन्नपूर्णा आजीने सांगितलंय ते मी करणार आणि त्यांनी सांगितलेली सगळी गोष्ट म्हणजे माझी जबाबदारी आहे, ते मी मनापासून पार पडते। हे बघा, मी तुम्हाला वाटतं ना तसं जगतच नाही, दुसऱ्यांसाठी नाही, मी स्वतःतच आनंद शोधतीये। अर्जुन म्हणतो, पूर्ण दिवस उपाशी राहण्यात काय आनंद मिळतो तुम्हाला? सायली म्हणते, अहो त्यात आनंद नाहीच आहे, पूर्णाजीने का सांगितलं हे समजून घ्यावं लागेल ना, तुम्ही पूर्णाजीच्या बाजूने विचार करा बरं। तन्वी पूर्णाजीचा जीव की प्राण आहे की नाही, मग तन्वीला जर एखाद्या व्यक्तीपासून त्रास होत असेल असं पूर्णाजीला वाटलं तर त्यात चिडणं स्वाभाविकच आहेत ना, आणि माझा आनंद त्यांचं मन राखण्यात आहे बरं। अर्जुन म्हणतो, तुमच्याशी ना आर्ग्यू करण्यात अर्थच नाहीये, तुमच्यापेक्षा कोर्टाचे केसेस सोपे असतात। सायली म्हणते, असणारच, त्यात भावनांना जागा नसते ना। अर्जुन म्हणतो, ठेवा तुमचे इमोशन तुमच्याकडे, मला प्रॅक्टिकली जगायला आवडतं, म्हणूनच आपण दोघं जण विरुद्ध आहोत आणि थँक गॉड आपण खरे नवरा बायको नाही आहोत। सायली म्हणते, हो, मी पण ह्याच बाबतीत देवाचे रोज आभार मानते बरं। आता झोपूयात ना का तुम्हाला आणखीन वाद करायचा या चर्चेवर? सायली झोपूया म्हटल्याबरोबर गपचूप झोपून स्विच ऑफ पण होऊन जाते आणि बिचारा अर्जुन, त्यालाच लाईट बंद करावे लागतात, वैतागून तो लाईट बंद करतो खरी, पण प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय की हा जो राकेश आहे ना सकाळी टेबलवर नाश्ता करताना गाडी बघतोय कुठली तरी, टॉप एंड मॉडेल आहे आणि 17 लाखाचं आहे असं सांगतो। लगेच प्रिया म्हणते, बघू भारी गाडी, रंग पण मस्तच आहे। राकेश म्हणतो, रंग बघायला काय तो काय ड्रेस आहे काय? नागराज म्हणतो, लगेच घ्यायला काय तो बिस्किटाचा पुडा आहे का? 17 लाख रुपयाची गाडी, ती 17 रुपये तरी आहे का तुमच्या खिशात? लगेच प्रिया म्हणते, मी तुमच्याकडे पैसे नाही मागणार, मी घेईल स्वतःच्या पैशाने ही गाडी। नागराज म्हणतो, स्वतःच्या पैशाने म्हणजे कुठून घेणार आहेस का गाडी तू ही? एवढे पैसे कुठून आणणार आहेस तू? काही प्रताप करणार आहेस की काय? प्रिया म्हणते, नाही हो, मी सहज बोलले, गंमत म्हणून। राकेश म्हणतो, हिला 3 चाकी सायकल जरी परवडली ना तरी पुष्कळ आहे। प्रिया म्हणते, राकेश चॅलेंज करू नकोस मला। तेवढेच सुमन येते तिथे। लगेच प्रिया म्हणते, मला अक्कल जास्ती हा। सुमन म्हणते, काय भांडताय तरी तुम्ही दोघं जण, लहानपणीची सगळी कसर आत्ता भरून काढताय का? रविराज येतात तिथे। सुमन म्हणते, भाऊजी मी छान उपमा केलाय, जरा वेगळ्या पद्धतीने, उडदाच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ घातली आहे, खाणार का तुम्ही? रविराज म्हणतात, सुमन तुला मी तयारी करायची सांगितली होती ती केलीस का? सुमन म्हणते, हो भाऊजी सगळी तयारी झाली आहे, बसा हं तुम्ही। आता राकेश विचारतो, कुठे जायचंय? प्रिया पण म्हणते, कुठे जायचंय बाबा? आता हे रविराज म्हणतात, मंदिरात जायचंय। नागराज म्हणतो, काय रे दादा, तू तर कधी जात नव्हतास ना मंदिरात? रविराज म्हणतात, हो आधी जात नव्हतो, पण बायको मुलीच्या शोधात खचलो होतो ना तेव्हा कोणाच्या तरी सल्ल्याने मंदिरात पाऊल टाकलं आणि तन्वी भेटली। राकेश म्हणतो, अरे काका झालं ना मग तुझं काम, आता कशाला मंदिरात जातोय? रविराज म्हणतात, अरे देवाकडे जाणं म्हणजे काम नसतं राकेश, तन्वी मिळाली म्हणजे माझी अर्धी प्रार्थना पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता माझी पूर्ण प्रार्थना करायसाठी मला मंदिरात जायचंय। चल तन्वी आपण मंदिरात जाऊया। आता लगेच ही नाटकं करते प्रिया आणि म्हणते, हो बाबा आईसाठी मी काहीही करू शकते। सुमनने प्रसादाचा डब्बा आणलाय, आता तो खूप गरम असतो आणि त्याचा प्रियाला चटका बसतो। मला जणू काही असं वाटलं की देवाची इच्छाच नाहीये प्रियाने त्या प्रसादाला हात लावावा। असो, आता लगेच ही प्रिया नाटकं करते, जाऊ दे ग सुमन काकी, मी माझ्या आईसाठी साधा चटका नाही सहन करू शकत का? आता राकेश म्हणतो, अगं ब्रेकफास्ट कर ना। प्रिया म्हणते, नको राकेश, कधी एकदा माझ्या आईसाठी देवाकडे जाऊन पदर पसरती असं झालंय, चला बाबा आपण निघूयात। विराज आणि प्रिया गेल्यानंतर राकेश एकदम जबरदस्त वाक्य बोललाय, ओढणी सुद्धा आमच्या पैशाची घेतली हिने आणि पदर ही आमच्यासाठी पसरणार, हे छान बोललाय राकेश। असो, आता सायली मॅडम खूप जास्ती चिंतेमध्ये पडल्यात, विचार करतायत की का अन्नपूर्णा आजीचा राग जात नाहीये, आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला नेमके किती दिवस झालेत आणि बाकी किती दिवस आहेत? आता सायलीने कॅलेंडर घेतलंय आणि लगेच कॅल्क्युलेट करायला लागते की आता किती दिवस झालेत अर्जुन आणि तिच्या लग्नाला आणि किती दिवस बाकी आहेत, आणि सायलीच्या लक्षात येते की खूपच कमी दिवस शिल्लक आहेत। पण मधुभाऊ तर अजून जेलमध्येच आहे, आता काय करायचं? अजून खूप काही करायचं शिल्लक आहे। पण सायली आता विचार करते, ते कॅलेंडर जर तिथे ठेवलं तर तिने काही मार्क केलेले आहेत त्याच्यावर, लाल कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, म्हणून ती अर्जुनच्या फोटो खाली लावते आणि त्या फोटोला निहाळत असते। अर्जुन येतो आणि त्याचा गैरसमज होतो की सायली त्याच्या बॉडीवर फिदा झाली आहे। अर्जुन मिया अपने मुंह मिठ्ठू बन रहे हैं तो म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही माझ्या खूप फॅन आहात, नाही म्हणजे माझ्या बॉडीच्या प्रेमात पडलात का तुम्ही? मी माझ्या फॅनना नाराज करत नाही सायली,
कमाल करताय तुम्ही, तुमच्यासाठी हा लुक तर रियालिटीमध्ये अवेलेबल आहे. आता तो त्याची बॉडी दाखवणार तेवढं ती म्हणते सर सर नको नको कपडे नका काढू. अर्जुन म्हणतो अरे मिस सायली हात काढा. अहो काढा ना हात, मी नाही काढलेत कपडे, बघा माझ्याकडे. सायली म्हणते सर मस्करी नका करू, मला आवडणार नाही. आता अर्जुन म्हणतो नाही हो नाही करत आहे, बघा तर खरी माझ्याकडे. हॅपी ना, तुम्हाला माझी बॉडी बघायची नव्हती तर कशाला माझ्या फोटोकडे बघत होतात तुम्ही. सायली म्हणते सर मी तुमच्या फोटोकडे बघतच नव्हते. एक मिनिट. आता सायली ते कॅलेंडर आणून अर्जुनला दाखवते आणि त्यातला सिरियसनेस त्यालाही कळतोय. पण आधी त्याला असं वाटतं की सायलीचा वाढदिवसच आहे, पण सायली त्याला सांगते नाही हो सर, या गोलांचा जो अर्थ आहे ना त्याचा मिनिंग म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टमधला आणखीन एक दिवस संपला, एक एक दिवस संपत चाललेत सर. कॉन्ट्रॅक्टच्या शेवटापर्यंत येणाऱ्या दिवसापर्यंत आपल्याला आपलं लक्ष पूर्ण करायला हवं. अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं, खूप महिने उलटून गेले नाही. सायली म्हणते हो सर, बघता बघता वर्ष निघून जाईल, पण आपण जे जे कबूल केलं एकमेकांना ते पूर्ण व्हायला हवं ना. मी एक एक दिवसावर मार्क करेल म्हणजे पुढचं पाऊल आपल्याला ठरवता येईल. सर या दिवसांची आपण किंमत ठेवायला हवी. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुमचं, मधुभाऊंना सोडवायचंय, तुमचा आश्रम परत मिळवून द्यायचंय. आणि सायली मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला घटस्फोट, हे सगळं आपल्याला एका वर्षाच्या आत मॅनेज करायचंय नाही. बरं केलं तुम्ही मला हे सगळं सांगितलं. आता इकडे अस्मिता पूर्णाजीला उगाच मॅन्युप्युलेट करते. हे पूर्णाजी तू यावेळेला चांगला स्टँड घे, नाही तर दरवेळेला आपण काहीतरी ठरवतो आणि मग मम्मा नाही तर अर्जुन आपल्याला वेगळंच काहीतरी करायला लावतात. पूर्णाजी म्हणतात अस्मिता मी यावेळेला कोणाचंच ऐकणार नाही आहे. कल्पनाताई तिथे येतात आणि म्हणतात बोलवलं पूर्णाई मला. पूर्णाई म्हणतात अगं हो कल्पना, अधिक मास संपत आलाय, रविराजांना वाण द्यावं लागेल ना. कल्पनाताई म्हणतात विसरेन कशी मी. अहो अस्मिताच्या मिस्टरांचं सुद्धा वाण राहिलंय ना, आपल्या घरच्या जावयाचं पण वाण बाकी आहे. ते सध्या बाहेरगावी गेलेत म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन वाण देईल ते आल्यावर. रविराज भाऊजींचं म्हणाल तर मी आजच आम्ही दोघं बोलतच होतो रविराज भाऊजींच्या वाणाबद्दल. मी त्यांना फोन करते पूर्णाई. यांना असं वाटते की रविराज भाऊजी वाण घेणार नाहीत. लगेच अस्मिता म्हणते असं कसं, आपण वाण द्यायला पाहिजे ना, नाही तर लोक काय म्हणतील. पूर्णाई म्हणतात हे बघ अस्मिता, लोक काय म्हणतील हा प्रश्नच नाहीये. जावयाला अधिक मासाचं वाण देणं हे माझ्या मनाला पटत नाहीये. सुभेदारांनी रीतीभाती कधीच सोडल्या नाही आणि आताही सोडणार नाहीत. रविराजांना वाण दिलं जाणारच, तेही मानाने, आणि तेही आपल्या घरात वाण द्यायचं. कल्पनाताई म्हणतात इथे द्यायचं. पूर्णाजी म्हणतात खरं तर सासू जात असते जावयाकडे, पण माझ्या जावयाचा माझ्या घरात अपमान झालेला आहे, ते आपल्याकडनं दुखावले गेलेत. तन्वीचा तो घरी जेवायला बोलवून अपमान करण्यात आलाय, मला तो अपमान आपल्या घरात भरून काढायचा आहे. रविराज जर अधिक वाणाच्या निमित्ताने इथे आले ना तर मला माझ्या मनासारखा मानपान करता येईल. कल्पनाताई म्हणतात मी फोन करते रविराज भाऊजींना. पूर्णाई म्हणतात नाही नाही मी फोन करते, माझं निमंत्रण ते डावलणार नाहीत. कल्पनाताई म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही आहे, मी वाणाची तयारी करते हां सगळी. पूर्णाई म्हणतात महत्त्वाचं म्हणजे या वाणाच्या तयारीमध्ये ती मुलगी कुठेही नसेल. कल्पनाताई म्हणतात सायली का. अस्मिता म्हणते मग ती मुलगी म्हणजे तीच असणार आहे ना, आपण आपल्या फॅमिली मेंबरला नावाने हाक मारतो पण ती कुठे आपल्या फॅमिलीचा भाग आहे. पूर्णाई म्हणतात तिला आपल्या ह्या सगळ्या वाणाच्या तयारीपासून लांब ठेव कल्पना. कल्पनाताई काही बोलणार तेवढ्यात पूर्णाई म्हणतात बस कल्पना, रविराज नाराज होईल असं काहीही घडता कामा नये. त्या मुलीमुळे जर रविराज आणि तन्वीचा अपमान झाला ना तर मी त्या मुलीला या घरात राहू देणार नाही कल्पना. कल्पनाताई तिथून निघून जातात, पण जाताना म्हणतात मी सांगते सायलीला दूर राहायला. त्या तिथेच उभं राहून ऐकत असतात. ही अस्मिता पूर्णाईला भडकवत असते. बरं झालं तू सांगून टाकलं मम्माला क्लिअर. पूर्णाई म्हणतात बरं झालं ना, ती लुडबुड करणार नाही पोरगी आता. अस्मिता म्हणते आजी मला खूप वाईट वाटतंय ग, आपण रविराज काकाचं किती छान मानपान करू. नाही म्हणजे रीतच आहे तशी, पण आपल्या अर्जुनचं मानपान कोणीच करणार नाही ना. अर्जुनला मानपान काय साधी चिंदी सुद्धा मिळणार नाही. बाय द वे अस्मिताने तिच्या नवऱ्याच्या मानपानाची काळजी घ्यावी. पूर्णाई म्हणतात बिचाऱ्या अर्जुनला सासरच नाही, त्याचं कोण मानपान करणार. पण अस्मिता जर आपल्या तन्वीशी लग्न झालं असतं ना अर्जुनचं तर जावई म्हणून रविराजांनी किती मानपान केलं असतं अर्जुनचा. कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं रविराजांना. अस्मिता म्हणते पण मग आता आपल्या अर्जुनचं मानपान कोण करणार, ती कुसुम. पूर्णाई म्हणतात करावं तिने, तसं पण वरचेवर आपल्या घरी नजर ठेवायला येतच असते ना ती. अस्मिता म्हणते पण आजी ते लोक फक्त घेतात देत काही नाही. बिचारा अर्जुन, त्याचा मानपान कोणीच करणार नाही. आता कल्पनाताईंनी हे ऐकल्यापासून ते जरा डिस्टर्ब झाल्यात, पण आता इकडे रविराज महादेवाच्या मंदिरात गेलेत आणि प्रार्थना करतायत. माझ्या नशिबाकडे मी एकच मागणं मागत आलोय, तन्वी आणि प्रतिमा मिळू देत. तन्वी मला परत मिळाली, आता तिला तिच्या आईचं प्रेम परत मिळू दे.
देवा माझ्या प्रतिमाचा शोध लागू दे, माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. त्यांनी मनोभावे ही प्रार्थना केली आहे. पण ही डॅम्बिश प्रिया विचार करतीये, हा माणूस काय डोक्यावर पडलाय का? 20-22 वर्षापूर्वी दरीत पडलेली बायको याला थोडीच परत मिळणार आहे. या बिंडोकची तर खरी मुलगी जवळ आहे, तरी याला शोधता येत नाहीये. आणि हा म्हणे बायकोला शोधणारे. जण सायली जशी ॲक्सिडेंट नंतर जिवंत राहिली तशी याची बायको पण जिवंत असेल का? अरे बापरे, आणि ती खरंच परत आली तर? आता हे असं विचारतात, काय ग बाळा, काय मागतेस देवाकडे? लगेच प्रिया म्हणते, बाबा असं आपलं मागणं सांगू नये कोणाला. रविराज म्हणतात, मला माहिती आहे, माझी जी इच्छा आहे ना ती तुझी आहे. चल बाळा, आता आपण प्रसाद वाटूया. रविराजाने अगदी मनोभावे नमस्कार केला आहे. प्रेक्षकांनो, हे जितक्या म्हणजे डेस्परेटली दाखवत आहे ना प्रतिमेबद्दल, त्यामुळे मला असं वाटतं की प्रतिमा कदाचित लवकरच मालिकेत परत येईल. सायलीने चांदीची भांडी काढली आहे. ती कल्पनाताईंना विचारते, आई चांदीची भांडी काढून ठेवते आणि घासून ठेवते, सरांना वाण द्यायचं आहे ना, मग ही भांडी उपयोगी पडतील. सायली सगळी तयारी उत्साहाने करायच्या विचारात आहे. पण कल्पनाताई विचार करताय, किती निरागस आहे ही मुलगी, पूर्णाई हिला वाणाच्या तयारीपासून दूर ठेवायला सांगताय. अस्मिता तिच्या माहेरून वाण येणार नाही म्हणून तिला टोमणे मारतीये आणि ही उत्साहाने सगळ्या कामाला लागली आहे. कल्पनाताई म्हणतात, सायली तू भांड्याचं राहू दे, तू स्वयंपाकाचं बघ बरं. सायली म्हणते, हो आई बघते ना, कुठली भाजी करू? कल्पनाताई त्यांच्याच तंद्रीत असतात. सायली म्हणते, आई सांगा ना कुठली भाजी करू? कल्पनाताई म्हणतात, कर तुला जी हवी ती. आता पुन्हा त्या विचारात गुंगल्यात की या बिचारीचं माहेर म्हणजे कुसुमताई आहेत, त्यांच्याशी बोलून बघू का? पण सायलीला जर कळलं तर ती खूप दुखावली जाईल. कसं कॉन्टॅक्ट करू कुसुमताईंना? आता इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय अगदी निर्विघ्नपणे रविराजांना वाण देण्यात येत आहे. पण आता तिथे ही प्रिया उगाच दिवसती अर्जुनला, काय रे अर्जुन तुझं काय, तुला कोण वाण देणार? तेवढ्यात कुसुमताई दारात हजर झाल्यात. आता नेमकं काय झालंय, कसं झालंय हे काही त्यांनी दाखवलं नाहीये. पण ते रविराज तिथून चिडून गेलेत आणि म्हणतात, चल तन्वी इथून. झालं आता अस्मिताला आणि पूर्णाजीला चान्सच हवा असतो. रविराज गेल्यानंतर अस्मिता आणि पूर्णाई सायलीला वाटेल ते बोलतायत आणि अर्जुनला या गोष्टीचा राग येतोय. पण कुसुमताईंना तिथून हाकलून देण्यात येतंय. पण या वेळेला मात्र सायली अगदी चांगला स्टँड घेऊन सगळ्यांना सुनवते असं काहीतरी दिसतंय प्रेक्षकांनो. म्हणजे सायली आता कुसुमताईचा हात धरते आणि तिला म्हणते, जाऊ नकोस कुसुमताई. आणि सायलीने आता पूर्णाजीला काही ऐकवलंय का, कसं काय ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये माझा असा अंदाज आहे की खुद्द रविराजच अर्जुनला वाण देतील. म्हणजे असा माझा एक गेस आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. म्हणजे म्हणतात ना, जे नशिबात आहे तेच घडतं, कदाचित असं व्हावं असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.